भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः, श्री सरस्वती नमो नमः। माझ्या पूर्व भाग्याच्या कोणी जेणे श्रीराम प्रथम देखिला दृष्टी, माझा देह लोभ निवती कृपा दृष्टी मज पाहे। जटायू प्रभू रामाला म्हणले, पूर्वजन्मी सुकृत थोर केली ती आज फळाशी आली, प्रमानंदो आदि मानसी। पूर्वीच्या पुण्यानं रामा तुझी भेट झाली, येई होईना बरं का महाराजांना बौद्ध सुकृतांची जोडी, मनोर विठ्ठली आवडी। योगायोगानं तुझी भेट झाली, भेटच होईना हरावकडे देवाची भेट होत, पण भेट झाली। मग भेट झाल्यावर आता मला दुसरं काही नको, या देहाची ममता काढ। प्रत्येक जीवाला मला देहाची ममता आहे बरं, देह आहे एवढं महाराज देहावर माणसाचं प्रेम आहे बरं, तीनला कसंही करणं, तीनला तेल लावणं, देहाची ममता। जटायू म्हणजे भगवान या देहाचा लोभ दूर कर, आणि देहाचा लोभ दूर झाल्याशिवाय मला देवाची प्राप्ती नाही बरं। देह सगळं दुःख आहे, जीवाला दुःख नाही। हा देह पाप करतो पुण्य करतो, आणि देहानं पाप पुण्य केल्यावर जीवाला भोगावं लागतं। जटायू म्हणले या देहाच्या वेगळं कर, आणि देहाच्या वेगळं झाल्यावर पाप पुण्याच्या विरत राहता येईल बरं। पाप पुण्य विरहित झाल्यावर निश्चित जीवाला विश्रांती मिळत, मोक्ष मिळत आणि मुक्ती मिळत। तुकामाने मुक्ती पारलेली नवारी, आणि आता दिवस चारी खेळी मिळेल। म्हणजे भगवान देहाचा विसर पाड, देहाचा दुःख सुख देहामुळे मिळते, दुसरं काय करू नये। देहाचा विसर पडला जीवन परमाई जीव आहे बघ। रावण केले पक्ष छेदन, छेदिल्या उपये पक्षाभिमान। तेने तुटला श्री रघुनंदन, वाचले पण पुरे श्रीरामा। जटायू म्हणाला होतो पापूस, पण पकात बळ होत ना, आणि त्या बळामुळं मला वाटत गेलं माझ्यासारखं बलवान पाकून नाहीच कोणी। बळवान माणसाला वाटतं ना, पैलवानाला माझ्या एवढा पैलवान नाही हो, नाही। त्या रावणानं माझ्यावर उपकार केला म्हणजे, ज्या पंखामुळं मला गौरव होत आहे की नाही, दोन्ही पंख उपटीले, आणि रावणानं पंख उपटिल्यावर माझा गर्व नाही झाला, आणि गर्व गेल्यावरच देवाची प्राप्ती आहे बरं। गर्व मिळाल्याशिवाय नाही, गर्व मिळाला शुद्ध अंतःकरण देवा माझं झालं, तेव्हा तुझी भेट झाली पाहिजे। आता मला वाचवायचे प्रयत्न करू नको, या देहामध्ये घालू नको। या देह चांगलं नाही महाराज, देहासंग दुःख भोगावं लागते। चांगले का तुप बारावले महाराज, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे कोठा, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहे शरीर विटाळांचे आळे, महामोहांचे जाळे, पतन शरीरामुळे शरीर काळे याची एवढं वागळं शरीर आहे। याच्यात घ्या सगळं चांगलं काहीच नाही, पण महाराज प्रभू रामा तुमच्या भजनाने एवढं वागळं शरीर पावन झालं, पावन। आता उदार झालं, उदार होऊ दे, उदार तुमचं दर्शन झालं। बोला माझ्या भाग्याची निज गती, श्रीराम पावला कृपा मूर्ती। आता नको देह संगती, कृपा मूर्ती श्रीरामा। भगवान या भाग्याला पारावर नाही का, पारावर नाही। भेट तुमची झाली ना, आता दुसऱ्या बारी या देहाचा विचारच करू नका, देहाला घालू नका। देहाला आल्यावर मला म्हणजे धनमूर्तीची आसवड्या नामक नाही, धन द्यावं। देह मिळाला की देहा सगळं दुःख भोगावंच लागतं, सुख दुःख जीव भोग पाहावे महाराज म्हणजे बरं। आता मी देहाच्या वेगळा झालो, देहाच्या वेगळा झाल्यावर, देहाच्या वेळ झाल्यावर सुखही नाही दुःखही नाही मला आता। बोल
हा. श्रीराम मनोनी धरिले दोन्ही चरण माझे निवारी जन्म मरण ऐकून जटायूचे वचन श्री रघुनंदन तुष्टला जटायूनं देवाचे दोन्ही पाय धरले. कृपा करायला जे जोडीन पाया पडेल बरं. प्रभू रामाचे दोन्ही पाय धरेल. रामाला सांगितलं दुसरं काही करू नका. जन्म मरण वेगळं करा. आता मला जन्माला घालू नका. जन्म मिळाला गेल्यावर मरणच नाही. या दोन दुःखातून मला बाजूला काढावा. देवाची कृपा देवाला काही करते. एवढी विनंती जटायूने केली बघ. श्रीराम काज लक्षुन सीतार्थी वेतीला प्राण त्याशी श्रीराम संतोषोन गती संपूर्ण सोय देत. झाली देवाची कृपा. देवाचं काम केल्यावर देवाची कृपा होते. जटायूनं प्राण कोणासाठी दिला? रामाच्या कार्यासाठी. मग भगवान म्हणले काहीच पगार घेतली नाही, रुपयाचा मोबदला नाही, इमानदारीने यांना सेवा केली आणि माझ्या सेवेसाठी यानं स्वतःचा प्राण अर्पिला. याला वाया कसं जाऊ द्या. देवाची कृपा झाली. देवाला कृपा करावाच लागते. जटायूची गती फुंकटीच केली. जन्म मरणाच्या वेगळं केलं. सांगितलं देवाला तुला जन्मही नाही मरण नाही. घे माझी भाग आणि जन्म नाही रे आणि तुला दुसरा जन्मच नाही. बरं सोमयाग सेनयाग अश्वमेधादी नाना याग अग्निहोत्राची गती सांग जटायू स्वयोगेन मानित राम. कोणती गती दिली महाराज? काही ते पुण्य महाराज सांगू लागले. सोमया याग म्हणजे यज्ञ. कोणी महाराज इंद्राचा याग करतात, कोणी चंद्राचा याग करतात, कोणी धनुर्याग करतात. अशी याग त्याही पुण्याच्या पलीकडची गती रामानं जटायूला दिली. ते पुण्य केले महाराज. काही दिवस स्वर्गामध्ये बसतात. ते पुण्य सरल्यावर स्वर्गातून खाली लोटून देतात. तसं आपल्या खिशात मोबाईलमध्ये बॅलन्स आहे तर मोबाईल बोलतो आणि बॅलन्स सरल्यावर काय म्हणते ते बोलच ना. तसं महाराज पुण्य करावं. पुण्य करून तिथं जावं. माऊलीने एक बैठ आपल्याकडं पुण्याची पावटी सरे इंद्रपदाची मुठी उतरे येऊ लागती मागाई मृत्यू. पुण्य सरल्यावर मुंडीला धरतात खाली लोटतात. पुन्हा इथं यावं लागतं. ते गती नाही जटायू. जटायू अशा महाराज गतीला गेला. किती वर्ष तिथं बसलं तिथं सरायचंच नाही बघ. काही भांडवल पुण्य सरायचं. कोणी खुर्चीवर बसलं उठ म्हणायचं नाही. आता ती खुर्ची 5 वर्षासाठी दुसरं नाव येते, तिसरं नाव येते, तसं नाव. अक्षय खुर्ची जटायूला दिली. कोरते बोल. गोदान भूमिदान तिळदान हिरण्यादी नानादान जटायू अर्थी ते गती गौन रघुनंदन सोय मानी. गंमत नाही. काही काही पुण्याचे साथ नाही. काही गाई दान देतात. त्या पुण्यानं काही शिटा मिळतात. काही जण अन्नदान देतात. अन्नदान त्या अन्नदानानं काही शिटा खुर्ची मिळते. काही लोक जमीन दान देतात देवाला आणि काही देवाची स्मरण घेतात. हा घडी बोल. शरणार्थ्याची शरणगती धर्मशीलांची धर्मगती अपूर्ण व्रतीयांची गती तेही रघुपती गौणमानी. धर्मशील पुण्यशील त्याच्या पुण्यापेक्षा परमगती जटायूला दिली. काय गती असं अशी खुर्ची दिली महाराज. त्या खुर्चीवर बसल्यावर कोणी येऊ द्या ब्रह्मदेव जरी आता म्हणायची ताकद. अशीच खुर्ची महाराज देवाने एका भक्ताला धूळवार दिले आढळवर की पुण्य महाराज भक्तानं पुण्य करावं आणि त्याला आढळ खुर्ची देवाला द्यावा. ती गती जटायूला दिली. बरोबर संन्यासा ब्रह्मसदन प्राप्ती आणि योग्याची योग्य मुक्ती जटायू प्रात्यर्थ निश्चिती श्री रघुपती सोय गौणमानी. गंमत आहे महाराज. संन्यासाची जे भक्ती, संन्यासाची जे शीट, योग्याची शीट, योग्याची भक्ती ते सुद्धा महाराज जटायूच्या पुढे गोर म्हणजे कमी आहे. बरं याच्यापेक्षा मला अशी खुर्ची दिली, अशी खुर्ची दिली. ते आहे का बोल. आया अवघ्या गतीवरती
उत्तम 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 स्थिती परात परपरम गती ममाज्ञा शक्ती